नमस्कार, दया ऐवळे कृषी पंढरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण जत येथील लोणारवाडी या प्लॉटवरती आलो आहे. हा महादेव टोने यांचा प्लॉट आहे. या प्लॉटसाठी आपण कुजव्यासाठी यांना नेटिव्हा अर्धा ग्रॅमनं सांगितलं होतं. एखाद्या शेतकऱ्याने नेटिव्हा हा फवारा घेतला असेल तर त्यांनी फॉलिक्युर आणि अँट्रोकॉल हा फवारा घ्यावा. फॉलिक्युर अर्धानं प्रमाण आहे आणि अँट्रोकॉलचं 2 प्रमाण आहे. हे दोन्ही फवारा झाला असेल तर कुजव्यासाठी ताकद व M45 फवारा घ्यायचा आहे किंवा कॉन्टाप कॅप्टाप हा फवारा घ्यायचा आहे. आणि हे जे फुटवं अशा पद्धतीत आलेले आहेत हे फुटवं सर्व तर काढून टाकायचं आहेत. फुटवं सर्व काढले तर ते ह्याच्यातून व्यवस्थित अशी कळी बाहेर पडणार आहे. बागेत जर पाणी जास्त असेल तर गंधक असं हे करून घ्यायचं आहे. खाल्लं प्लॉट बघू शकता अशा पद्धतीत हा कळ्या अवस्थेतील प्लॉट आहे. आणि अशाच पद्धतीत जरी शेतकऱ्यांचा सटिंग अवस्थेतील प्लॉट असेल हा त्यांचा सटिंग अवस्थेत प्लॉट आहे. आपण बघू शकता कुठेही प्रमाणात डाग नाही. या प्लॉटसाठी आम्ही गेल्या वेळेस 22 टीनचाही फवारा मारला होता. 22 टीन मारून पुन्हा यांना कोरकवचचाही फवारा मारायला सांगितला होता. तर त्या पद्धतीने शेतकऱ्यानं व्यवस्थित असं हे केलेलं आहे. आपण प्लॉट बघू शकता सर्वत्र प्लॉट व्यवस्थित आहे. ह्या पिरियडमध्ये गवत जास्त प्रमाणात हलवायचं नाही. गवत जर हलवलं तर तेलकटचा वाढू शकते. त्यामुळं गवत हलवायचं नाही. आपण बघू शकताय सर्वत्र गवत आहे. गवत न काढल्यामुळं मित्रजीवी किडे व्यवस्थित राहतात आणि तेलकटचा जास्त प्रादुर्भाव होत नाही. आमचं जे आतापर्यंत मार्केटमध्ये आमचे जे प्लॉट आहेत त्या प्लॉटला आम्ही गवत काय हलवू देत नाही. ज्या प्लॉटमध्ये ह्या पावसाच्या पिरियडमध्ये गवत जास्त प्रमाणात आहे त्या प्लॉटला तेलकटचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव नाही. ज्या प्लॉटचं गवत पूर्ण हलवलेलं आहे त्या प्लॉटमध्ये गवत नसेल तर तिथं तेलकटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि ह्या साईडवरचं प्लॉट बऱ्यापैकी तेलकटनं जायला लागलेत. पण ह्या प्लॉटमध्ये गवत असल्या कारणानं प्लॉट व्यवस्थित आहे, नियोजन व्यवस्थित आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने कुजव्यासाठी यालासुद्धा कॉन्टाप कॅप्टापचा फवारा मारायचा आहे किंवा ताकद M45 मारायचा आहे. टिपक्यासाठी स्पोर कवचचा एखादा फवारा घ्यायचा आहे. स्पोर कवच झाला असेल तर 22 टीनचा फवारा घ्यायचा आहे. स्पोरचं अर्धानं प्रमाण आहे आणि कवचचं 2 प्रमाण आहे. तरी अशा पद्धतीत आमचं